नमस्कार. आपल्याबरोबर आहेत आदरणीय राजेशजी टोपे, आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य. आपण त्यांच्याबरोबर करोनाचे दोहात या कार्यक्रमामध्ये एका विशिष्ट विषयावरती करोनाचा प्रादुर्भाव, करोनाच्या टेस्ट, त्याच्या संदर्भामधल्या सर्व गोष्टी, अशी बरीचशी माहिती त्यांच्याकडनं करून घेतली. त्यामुळे नक्की करोनामुळे कुठल्या प्रकारचे गैरसमज होतात आणि करोनाची भीती ही कशा प्रकारची असू शकते, अशा प्रकरणावरती आत्ता आपण चर्चा करणार आहोत. तर आपल्याशी पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी टोपे साहेब या ठिकाणी आहेत. टोपे साहेब नमस्कार. साहेब, करोनाची भीती लोकांच्या मनामध्ये खूप मोठी आहे. मी ह्या भीतीची जी कारणं आहेत ती मी शोधण्याचा प्रयत्न केला साहेब. काय काय कारणं भीतीची असू शकतील? काही लोकांना करोनाची टेस्ट करण्याची भीती आहे की नको, मला टेस्ट करायला नको, टेस्टच नको कारण मी पॉझिटिव्ह निघेल की काय, ह्याची भीती आहे. काही लोकांना टेस्ट केल्यानंतर रिझल्ट येईपर्यंत आपल्याला क्वारंटाईन व्हावं लागतं. त्या क्वारंटाईन होण्याची भीती आहे, कारण मी जर तिथे गेलो तर इतरांच्या बरोबर मला राहावं लागेल, त्याच्यापेक्षा मी न गेलेलो बरं, मला काही फरक नाही पडत, मी अंगावर काढेल दुखणं, म्हणून लोक टेस्टिंगला जात नाहीत. हा एक दुसरा भाग आहे. तिसरा भाग असा आहे की मी जर पॉझिटिव्ह झालो तर माझा मृत्यूच होईल, अशा प्रकारची भीती माणसाला वाटते. दुसरं असं साहेब, एक सामाजिक वातावरण असं तयार झालेलं आहे की मला करोना झाला तर माझ्या घरातल्या लोकांना काय वाटेल, मला करोना झाला तर माझ्या घरामध्ये माझी बायको आहे, मुलं आहेत, त्यांना काय वाटेल, मुलाबाळाची चिंता आहे. मला करोना झाला तर आईवडिलांना काय वाटेल, आईवडिलांचा प्रॉब्लेम येईल. मला करोना झाला तर घरामध्ये काय प्रॉब्लेम होतील, मग माझ्यावरती कर्जबिर्ज झालेला असेल तर त्याचा माझा कसं होईल, मग माझी नोकरी आहे, मला जर करोना झाला तर मी नोकरीवरून निघून जाऊ शकतो, अशी भीती आहे. काही लोकांना तर अशा प्रकारची भीती आहे की मी जर करोनाची टेस्ट केली तर सोसायटीतून मला लोक बाहेर काढतील, मला वाईट टाकतील, अशा प्रकारची मला भीती निर्माण होते. आणि मग ते सोसायटी लॉक होईल, मग ते माझ्या घरासमोर पत्रे लागतील, मग ते सगळे लोक माझ्याकडे कोणत्या अँगलने बघतील, म्हणजे लोक मला वाईट टाकतील, अशा प्रकारची भीती आहे. अशा इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भीती लोकांच्या मनामध्ये आहेत. तर ह्या भीतीपोटी लोक टेस्ट करत नाहीत. टेस्ट जर केली नाही आणि 2-4 दिवस अंगावर काढलं तर ते सिरियस होतात आणि मग रिकवर व्हायला वेळ मिळत नाही. म्हणून ही भीती अनाठायी आहे. ह्या गोष्टी लोकांना का योग्य आहे, ह्या गोष्टी जर लोकांना योग्य पद्धतीने समजल्या तर कोण सांगणार? कुणीही ऑर्डिनरी माणसाने एक दुसऱ्याला सांगितलं तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. आपण राज्याचे आरोग्यमंत्री आहात, आपण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे. रोज मीडियाशी संवाद साधतात, रोज पेशंट्सला भेटतात, गावागावामध्ये दौरे करतात. त्याच्यामुळं ह्या भीतीच्या संदर्भामध्ये जो काही सर्वसामान्य जनतेमध्ये असलेला प्रश्न आहे, प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेमचं सोडवणूक अतिशय व्यवस्थित पद्धतीने लोकांच्या दृष्टिकोनातून व्हावी, अशी माझी या संदर्भामध्ये आपल्याकडून अपेक्षा आहे. बरोबर आहे. मला असं वाटतं की तुम्ही म्हणालात ते तुमचं समाजाचं ऑब्झर्वेशन जे आहे तुमचं आजच्या परिस्थितीचं, ते अतिशय परफेक्ट आहे. आणि भीतीपोटी आज खूप मोठ्या मोठ्या चुका लोक करतायत असं माझं मत आहे. आणि त्यांची मानसिकता खूप खराब झालेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या भीतीच्या बाबत मी एक फक्त असं मला वाटतं, म्हणजे जिथं मी पहिल्यांदा हे उदाहरण देईल की 5,000 लोक हे 80 वर्ष वयाच्या पुढचे बरे झाले. जवळजवळ 90च्या पुढचे लोक, 600 लोक आजपर्यंत बरे झाले. 100च्या पुढे सुद्धा 10-5 लोक तिथलेही बरे झाले. हे सगळे रेकॉर्ड आहेत. लहान मुलं होतात, वयस्कर लोक होतात. त्यामुळे एकतर आपण बघतो की 97% लोक यात मरत नाहीत, मृत्यू होत नाही आजपर्यंत. म्हणजे आता मृत्यूची टक्केवारी 3% आहे. ती सुद्धा फक्त तुम्ही हे ती पण जे काही मी म्हणतो जे काय म्हणायचं त्याला, बाधित जे लोक आहेत किंवा इन्फेक्टेड लोक आहेत किंवा ज्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आलाय, ते जर इन्फेक्टेड नसलेले आणि इन्फेक्शन होऊन बरे झालेले जर एकंदर पकडलं तर 0.1% सुद्धा, म्हणजे 1000त 1 सुद्धा व्यक्ती मरत नाही. बरोबर. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, माणसाला भीती कशाची असते? सगळ्यात महत्त्वाचं माणसाला मरण्याची भीती. करेक्ट. मग मरत नाहीयेत, 1000त 1 होऊ शकतो जर आपण खरी परिस्थिती लक्षात घेतली तर, म्हणजे इन्फेक्ट जरी झाले असली तर. अशा परिस्थितीत आपल्याला जर
म्हणजे मरत नाहीच असं जर लक्षात येत असताना का भीती बाळगायची, हां हा सगळ्यात माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. बरं, हा विषय असाही नाही की खूप पेनफुल आहे. करेक्ट आहे. हा एक 8 ते 10-12 दिवसा 15 दिवसाच्या मध्ये बरोबर आहे. हा पूर्ण आजार तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता. सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आहे. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठेही तुम्हाला काय म्हणायचं त्याला लक्षणा आधारितच आपण ट्रीटमेंट देतो. बरोबर आहे. फार मोठं ऑपरेशन हे असलं काहीच नाही. बरोबर आहे. त्यामुळं आजाराचा उपचार अवघड नाही आहे. आजाराच्या मध्ये आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर आपल्याजवळ रेकॉर्डेडमध्ये 3% आहे, पण अनरेकॉर्डेड म्हणलं तर असेल तर 0.1% म्हणजे त्यालाही घाबरण्याची गरज नाही. मी ही सगळी परिस्थिती जर प्रत्यक्ष डेटासह म्हणजे आपलं तर मी तर पहिल्यांदाच सांगितलं की खूप पारदर्शकपणे गव्हर्नमेंटनी काम केलेलं आहे. एकही मृत्यू कुठला लपवण्याचं कारण नाही किंवा काही त्याच्यात लपंडावाचा विषय नाही. जे स्पष्ट आहे, जनहिताचं कार्य करतोय आपण, ते स्पष्ट लोकांपर्यंत आलं पाहिजे. आणि म्हणून मला एक सांगायचं एवढंच आहे यामधून की आपण जर बघितलं तर सायटोकाईन स्टॉर्म हा एक टेक्निकल टर्म आहे. टेक्निकल टर्म म्हणजे मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये असं म्हणतो की आपण आपली बॉडी व्हायरसला खूप जोरात त्याला रिॲक्ट करते आणि आपलीच बॉडी आपल्या सेल्सला मारते आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला खूप मोठ्या पद्धतीनं म्हणजे मृत्यूचं कारण सायटोकाईन स्टॉर्मसुद्धा या कारणामध्ये आहे. तो सायटोकाईन स्टॉर्म कधी कधी त्याची काहीशे कारणं भीतीसुद्धा असते. त्यामुळे मला म्हणायचं भीती बाळगू नका. तर या सगळ्या मला वाटतं महत्त्वाच्या बाबी आहेत की ज्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. हे तुमचं म्हणणं अतिशय बरोबर आहे की शेवटी जान है तो जहान है असं म्हणतो आपण. बरोबर. आपण जर जगलोच नाही तर मग माझ्या बिझनेसचं काय होईल, माझ्या शेतीचं काय होईल, माझ्या नोकरीचं काय होईल. आपण जगलोच नाही तर मग माझ्या मुलाबाळांचं काय होईल. ही जी तुम्ही मला अनेक उदाहरणं दिली की ह्या सगळ्यांची जी भीती मनामध्ये निर्माण झालेली आहे ही सुद्धा आपण जर जगलो तर आपण ह्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक पुढे करू शकू. आता मी पण सगळीकडे फिरतो. मला वाटतं तुम्ही सुद्धा खूपच मोठ्या पद्धतीनं मी तुम्हाला पाहतो नेहमी की तुम्ही सातत्याने तुमच्या भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सगळीकडे फिरत असता. मला म्हणायचं की आपण काळजी घेऊन केलं काम तर तसा काही प्रॉब्लेम येत नाही. आणि म्हणून आपण मला वाटतं की काळजी घ्यावी, भीती बाळगू नये, पण काळजी घेत काम करत राहावं. हाच सध्याच्या कोरोनाच्या बरोबर जगत असणाऱ्याचा महत्त्वाचा सिद्धांत मला वाटतं सांगायला महत्त्वाचा आहे. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सर, शहर असो खेडं असो, एखाद्याला जर करोना झाला तर तो करोना झाल्यानंतर सोसायटीचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, घरातल्या लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, शेजाऱ्यांचा दृष्टिकोन, अख्खी बिल्डिंग आणि अख्खी सोसायटी, पूर्ण सोसायटीमध्येच पॅनिक क्रिएट होत असेल. तर हे पॅनिक जे क्रिएट होते तर सर्वसामान्य जनतेने एखाद्याला झाला तर झाला, ठीक आहे, त्याच्यामध्ये असं काय इतकं विशेष आहे. पण त्याला इतकं वाईट टाकण्यासारखं करण्याचा जो काही प्रकार आहे त्याच्यामुळे आजकाल त्याचा खूप म्हणजे साधी ॲम्ब्युलन्स आपल्या गल्लीमध्ये आली नसत, सगळे लोक पॅनिक होऊन जातात की इथं ॲम्ब्युलन्स कशाला आली, इथं काय झालं. त्याच्यात इतका काही मोठा फरक नाही पडू शकणार आहे. आता जे होणार आहे ते होणार आहे, परंतु त्याला पॅनिक होऊन लोक स्वतःचं नुकसान करून घेत आहेत. तर या संदर्भात काहीतरी आपण सांगू शकाल का? मला असं वाटतं की याबाबत पॅनिक होण्यासारखं काहीही नाही जी. कारण एक नक्कीच आहे की आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर जिथे 3% झालेल्या म्हणजे मृत्यू प्रमाण आजपर्यंत आहे आणि खऱ्या अर्थाने जर आपण इन्फेक्शनचा विचार करून घेतला तर 0.1% बरोबर आहे. त्यामुळे जिथं मृत्यूचं प्रमाण कमी आहे, 97% तर लोक बरे होऊन घरीच जातात आणि वयोवृद्ध लोकसुद्धा बरे होऊन घरी जातात. त्यामुळे घाबरण्याचा विषय नाही. हा पुन्हा मी रिपीट करेल. मी तुम्हाला एक उदाहरण असे देईल की पनवेलमधली घटना ज्यामध्ये आई एसिम्प्टमॅटिक होती, बरी झाल्यानंतर सुद्धा घरी घ्यायचं असेल तर मुलाला इतकी भीती वाटायला लागली की कदाचित आई मुलं मला प्रादुर्भाव होईल का, माझ्या मुलाला होईल का, बायकोला होईल. म्हणजे आई मुलाचं नातं सुद्धा कोरोनाच्या भीतीमुळे दुरावलंय. एक्झॅक्टली. आणि म्हणून मला एकच असं वाटतं की सांगितलं पाहिजे की आपण खास करून सर्व लोकांनी एक लक्षात घेण्याची गरज आहे की अशा पद्धतीनं
आपण आपली नाती तोडू नका. आपल्या आईशी आपली असलेली नाळ तोडण्याची संस्कृती आपली नाही. आपली समाज व्यवस्थेमध्ये असलेला आपला धागा हा कुठल्याही परिस्थितीत तुटावा, या कारणाने तुटावा, ही विचारसरणी योग्य नाही. यासाठी मी म्हणतो की कोरोनाची भीती बाळगू नका आणि कोरोनामुळं वाळीत कुणी टाकलं आहे कोणाला अशा पद्धतीची मानसिकता ठेवू नका. कारण कोरोनामुळे काहीही होत नाही. की आपण कसं आपल्या आईला जरी कोरोना झाला, वडिलांना कोरोना झाला, तरी त्यांची सेवा आपण केलीच पाहिजे. पण ती कशी करावी? तर आपण आपला मास्क घालावा, त्यांना मास्क लावावा, ठराविक अंतर ठेवावं आणि आपले हात वारंवार धुवावे. ह्या सगळ्या गोष्टीचं जर आपण काळजी घेतली तर आपल्याला त्याचा बाधा होईल असा अजिबात विषय नाही. त्यामुळे शिक्षित व्हावं, परंतु प्रेम जिव्हाळा अजिबात कमी होता कामा नये, एवढी माझी हात जोडून नम्रतेची पोटतिडकीने आपल्या सगळ्यांना विनंती असणार. उलट काही काही ठिकाणी मला तर अशी उदाहरणं चांगली बघायला मिळालीत की बायकोला कोरोना झाला आहे आणि नवऱ्याने स्वतःहून त्या बायकोला झाल्यानंतर सर्व गोष्टी स्वतःहून तिला घेऊन गेला टू व्हीलरवरती. टेस्टिंग केल्यानंतर पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून तिची काळजी घेतली आणि त्यांनी तिच्या बरोबर राहिला. त्याला कोरोना नसताना बरोबर राहिला, कारण तिची सेवा त्याला करायची होती. म्हणजे अशाही घटना जर आपल्याकडे दोन्ही बाजू आहेत, नाण्याला दोन्ही बाजू आहेत. Exactly, तशा exactly. मला असं वाटतं की म्हणजे खूप चांगले लोक आहेत समाजामध्ये, पण अशा काही घटना घडल्यानंतर मनाला वेदना होतात. बरोबर. मला वाटतं की तशा घटना घडू नये, ते उदाहरणं कुणीच घेऊ नये. तुम्ही सांगितलेलं उदाहरण खऱ्या अर्थाने घ्यावं. त्यात एवढीच बाजू आहे की आपण शिक्षित होऊन सुरक्षित राहून आपली सेवा द्यावी. गैरसमज करून उपयोग नाही होत. हेच लोकांना जी भीती वाटते ती अनाठाई आहे. पूर्वी साहेब आपल्याला आठवतं की नाही मला माहीत नाही, परंतु HIV जेव्हा आला तेव्हा लोकांना असे HIV झालेले लोक वाईट टाकून द्यायचे. नको बाबा HIV आपल्याला होईल. म्हणजे हे अज्ञान होते त्यांचं. हे कालांतराने त्यांना कळलं, पण त्याच्यासाठी 5-10 वर्ष निघून गेले. म्हणजे 10 वर्षानंतर कळलं की हा रोग म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, उगाचच विनाकारण आपण त्याचा बाऊ केला आहे. एक्झॅक्टली त्याच पद्धतीने आत्ता त्याचा बाऊ केला जातो आहे. जसं HIV आहे तसं 10 वर्षांनी 5 वर्षांनी लोक हेही सांगतील. अज्ञान हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण मुळाशी गेलो. या सगळ्या तुम्ही जे 2 शब्द वापरले, एक वाळीत टाकणं आणि भीती, या दोन्ही गोष्टीचा जर मुळाशी गेलो तर एकच त्याला आपल्याला उत्तर आहे की अज्ञान दूर केलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आपण याच्या बाबतीत शिक्षित झालो. करेक्ट. आणि सर सगळीकडे म्हणजे जनरली सगळीकडे चर्चा होताना आपण वयस्कर लोकांनी काळजी घ्यावी वगैरे असं म्हणणं आपल्याला स्वाभाविक आहे, कारण तसं आपण म्हटलंच पाहिजे आणि ते म्हटलं तरच लोक काळजी घेऊ शकतील. म्हणून आपण खबरदारी म्हणून लोकांना पुन्हा पुन्हा त्या गोष्टी सांगतो आहोत. मला त्याच्यात असं म्हणायचं आहे की ही अतिशय चांगली गोष्ट आहे, परंतु जसं आत्ताच आपण उदाहरण दिलं की 60 वर्षापेक्षा 80 वर्षाचे, 90 वर्षाचे, 105 वर्षाचे लोक बाहेर आलेले आहेत आणि त्याची संख्या पण तुम्ही सांगितली. म्हणजे जर 5-5 हजार लोक 60पेक्षा जास्त वयाचे बाहेर आलेले असतील, 80पेक्षा जास्त वर्षाचे जर लोक बाहेर आलेले असतील, तर ह्याचा अर्थ जरी मी वयस्कर असेल, जरी मला बाकीचे आजार असतील, तर 5-5 हजार लोक माझ्यापेक्षा जास्त आजार असलेले बाहेर आलेले आहेत. म्हणून मला त्याच्यामध्ये इतकी काळजी करणं, हां मी खबरदारी घ्यावी परंतु त्याचा बाऊ करून घेऊ नये, अशा प्रकारचं एक निश्चितच मला असं वाटतं की ह्या दृष्टिकोनातून लोकांना त्याच्यामध्ये कळायला मिळेल. सर मला आणखी एक गोष्ट सांगायची. मी जर कोरोनाबाधित झालो तर माझा प्रवास कसा होतो? म्हणजे माझा प्रवास कसा होतो म्हणण्यापेक्षा सगळ्या कोरोनाबाधितांचा प्रवास तसाच होतो असं नाही, परंतु एक कोरोनाबाधिताचा प्रवास कसा होऊ शकतो? एक तर कोरोनाबाधित झाला तर त्याला होम आयसोलेशनमध्ये ठेवलं तर तो होम आयसोलेशनमध्ये जातो. त्याच्यानंतर त्याला वाटलं तर CCCमध्ये जातो, म्हणजे कोविड केअर सेंटरमध्ये जातो. त्याच्यानंतर दुसरं कोविड केअर हॉस्पिटलमध्ये जातो. त्याच्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यावर जर त्याला ऑक्सिजन लागला तर त्याला ऑक्सिजन बेडवरती तो जातो. त्याच्यानंतर त्याला व्हेंटिलेटर लागला तर तो व्हेंटिलेटर बेडवरती जातो. त्याच्यानंतर तो ICUमध्ये जातो. म्हणजे हा इतका जास्त एका व्यक्तीसाठीचा हा इतका प्रवास आहे. हा जरी लोकांना दृष्टिकोनातून असं वाटत असेल की इतके बेड नाही, बेड मिळत नाही, ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाही, अमकं नाही, तमकं नाही, ह्याचा बाऊ खूप मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे. परंतु प्रत्यक्षात ह्या ज्या पहिल्या ज्या 2 टप्पे आहेत, होम आयसोलेशन किंवा कोविड केअर सेंटर, ह्याच्यामध्ये अंदाजे किती टक्के लोक बसतात आणि ज्यांना
ICU किंवा व्हेंटिलेटर लागतो ह्या कॅटेगरीमध्ये किती लोक बसू शकतात, ह्या संदर्भात जर थोडीशी माहिती आपण जनतेला दिली तर त्यांना खूप मोठा याचा फायदा होईल असं मला वाटतं. नाही, मी हेच सांगू इच्छितो की एकतर विषय असा आहे की जे काही कोरोनाच्या बाबतीतला मुख्य गुणधर्म आहे की त्याचा तो संसर्ग होण्याची भीती जास्त आहे. जी परंतु याची जर का जगातली टक्केवारी बघितली जी तरी हेच सांगतात की 80% लोक असिम्प्टमॅटिक असतात. मग असिम्प्टमॅटिक म्हणजे लक्षणं नसलेले. बरोबर आहे. तर अशा लोकांना आपल्याला कुठपर्यंत त्याचा प्रवास काही एवढा लांबलचक होण्याचं कारण बरोबर नाही. आहे, करेक्ट आहे. तो एसिम्प्टमॅटिक असल्या कारणाने आणि त्याच्याजवळ दुसरी कुठली किंवा काही mild कोमॉर्बिडिटी नसेल किंवा एसिम्प्टमॅटिक एकदम सौम्य पद्धतीचा आपण त्याला सौम्य स्वरूप म्हणू आपण. 3 स्वरूप आहेत कोरोनाचे, एक सौम्य, एक मध्यम आणि एक गंभीर. अच्छा अच्छा. तर सौम्य स्वरूपाचे लोक 10 दिवसाच्या तुमच्या CCC मध्ये राहून जे लक्षण आधारित ट्रीटमेंट घेऊन, म्हणजे काय असेल तर त्यांना जर तसे तर लक्षणं नसतातच त्यांना, बरोबर आहे. जे सौम्य असतात त्यांना लक्षणच नसतात. एसिम्प्टमॅटिक म्हणजे काहीच लक्षणं नसतात. त्यांना फक्त आपण इम्युनिटी वाढवतो, झिंक, विटॅमिन C वगैरे आणि पौष्टिक जेवण देऊन आपण त्यांना बरे करतो. तर तसे 80% लोक आहेत. अच्छा. मग उर्वरित 15% लोक आहेत त्यांना लक्षणं असतात. जी. ताप असते, सर्दी असते, खोकला असतो, काही लोकांची चव जाते, काही लोकांना जेवू वाटत नाही, अशा काही गोष्टी असतात. काही लोकांना माइल्ड स्वरूपाने ऑक्सिजन लागतं. समजा ऑक्सिजनचं SpO2चं पर्सेंटेज असं म्हणा तुम्ही की 90पर्यंत गेलेलं आहे, तर ते त्यांना थोडंसं एक स्लो ह्याच्यात ऑक्सिजन लागतं, तर याला आपण मध्यम म्हणतो. या लोकांना आपण लक्षणं आधारित उपचार आपण त्यांच्यावर करतो. तर ही टक्केवारी 15% आहे. अच्छा. 80% तर टोटल एसिम्प्टमॅटिक असतात, 15% माइल्ड सिम्प्टमॅटिक असतात आणि त्यांच्यावर उपचार आपण सिम्प्टम पद्धतीनं करतो. बरोबर. आणि मग त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ते बरे होतातच आणि ते जातात. काही प्रमाणातले ह्या कॅटेगरीतले काही रुग्ण हे दुर्दैवाने 2-3% जे उरलेले असतात ते साधारणपणे क्रिटिकल होतात किंवा त्यांना गंभीर स्वरूप प्राप्त होऊ शकतं. त्यामुळं व्हेंटिलेटर मिळत नाही, ICU बेड्स मिळत नाही, अशातला प्रकार आता अजिबात नाही आहे. फार मोठ्या स्तरावर आपण ICU बेड्स वाढवलेले आहेत, ऑक्सिजन सपोर्टेड बेड्स वाढवलेले आहेत, डॉक्टर्सची संख्या वाढवलेली आहे. आयुर्वेदा, युनानी या सगळ्यांच्या डॉक्टर्सची सुद्धा आपण त्यांना सुद्धा सहभागी करून घेतलं आहे. टेलिमेडिसिन, ICU म्हणजे डॉक्टर्स दिल्लीला बसलेत, मुंबईला बसलेत आणि छोट्या शहरांमध्ये जाऊन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तिथून ते ॲडवाईस देत आहेत. दिवसातून 3 वेळेस ते जसं आपण ICUला एखादा विशेषज्ञ चक्कर मारतो, जो स्पेशलिस्ट असतो तो जसा इंटेन्सिव्हिस्ट किंवा फिजिशियन असतो तो जसा चक्कर मारतो आणि प्रत्येक पेशंट बघतो बेडला जाऊन, तशा स्वरूपाने कॅमेरे असतात की ज्या कॅमेऱ्यातून कंप्लीट पेशंट दिसतो, मॉनिटर्स दिसतात आणि त्यांचे सगळे पॅरामीटर्स तिकडं ICUचं मॉनिटर केलं जातं आणि ते तिथून त्या ठिकाणी सांगतात की त्यांना हे करा, ते करा, ते करा. तर मला म्हणायचं की आता ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग, डॉक्टर्सचा उपयोग, बेस्ट ड्रग्सचा उपयोग आपण घेतो आहोत, लवकर निदान लावण्याचा प्रयत्न करतो आहोत. मला असं सांगायचं की आता घाबरण्यासारखा तसा विषय नाही आहे. तुम्ही जसं म्हणाले होते की ही जी काही लोकांना तुम्ही सांगा की बाबा हे काय पर्सेंटेज आहे, जी, ते साधारण अशा स्वरूपाने आहे. पण सरकारची तयारी ही सर्व अंगाने पूर्ण आहे, कुठेही कमी पडत नाही आहेत. आज 6.5 लाख लोक जे काही बाधित झालेत त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं तर एक टेस्टिंगचं लॅब होती अगोदर, आता 369 आज तारखेला 369 लॅब्स आहेत. त्यामुळं यामध्ये आता गव्हर्नमेंटच्या लॅब 270-75 आहेत, प्रायव्हेट 70-75 आहेत, अशा मिळून एवढ्या लॅब्स आहेत. 24 तासात रिपोर्ट्स येत आहेत. अँटीजन टेस्ट वाढवल्यात, अनेक आपण अँटीबॉडीज टेस्ट वाढवल्यात. सगळ्यांचा एक परिपाक म्हणून एकच सांगेन की घाबरून जाण्याचा विषय नाही आहे. गव्हर्नमेंट पूर्ण ताकदीनं लोकांच्या बरोबर आहे. मला हेही सांगितलं पाहिजे की
पहिल्यांदा ज्यावेळेस रुग्ण यायला लागले त्यावेळी अक्षरशः काही हॉस्पिटल्सनी 10 लाख 15 लाख असे बिल्स करायला लागले. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा आम्ही जे काही इन्शुरन्सच्या कंपन्यांचे पॅकेजेस असतात त्या पॅकेजेसच्या वर तुम्ही अजिबात रुग्णांना चार्ज करता कामा नये असं आम्ही इपिडेमिक डिझीज ॲक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या माध्यमातून नोटिफिकेशन काढून कळवलं. त्यामुळे बिलांवर कॅपिंग आणली. 80% बेड्स हे प्रायव्हेट हॉस्पिटलचे मिळालेच पाहिजेत हे सुद्धा बंधनकारक केलं. त्या माध्यमातून स्पेशल डेझिग्नेटेड ऑफिसर्स एक स्पेशल ऑफिसर्स मोठ्या हॉस्पिटल्समध्ये नेमले की जेणेकरून त्या ठिकाणी बसून त्यांनी खात्री करून घेतली पाहिजे की 80% बेड शासनाला मिळालेत का जे कोविडसाठी उपयोगी पडतील. कॅपिंग जे काही आम्ही केलेले आहेत नोटिफिकेशनच्या आधारावर बिलांवर आम्ही ऑडिटर्स त्याच्यावर नेमले ऑडिटर्स. आणि ऑडिटर्सनी एक बघायचं की ज्यावेळेस ते बिल मिळेल ते पहिल्यांदा ऑडिटरकडे द्यायचं हॉस्पिटलनी. ऑडिटर चेक करेल की तुम्ही नियमाप्रमाणेच बिल लावलेत का त्याच्यावर काउंटर सिग्नेचर करेल आणि नंतर त्या पेशंटला बिल दिलं जाईल. आणि त्यामुळं कुठल्याही आजाराचा आणि वेळेचा गैरफायदा दवाखान्यांनी घेऊ नये याची पण काळजी घेण्यासाठीचे चांगले नोटिफिकेशन्स काढण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आहे. मी एक अजून जबाबदारीने सांगेल की साधारणपणे प्रायव्हेट लोकांना एखाद्याला वाटत असेल की आम्हाला जाऊन टेस्टिंग करायची तर प्रायव्हेट लॅब्समध्ये जर टेस्टिंग करायची असतील तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्याची रेट ठरवला होता 4,500 रुपये प्रति टेस्ट RT-PCR. ती टेस्ट आम्ही इथल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रायव्हेट लॅब्सला बोलवलं. मी स्वतः माझ्या घरी बोलवलं चर्चा केली. त्यांना मी म्हटलं की बाबा तुम्ही एवढा मोठा बिझनेस करताय 4,500 रुपये एका टेस्टला खर्च येतो कुठे आम्हाला तुम्ही ब्रेकअप द्या. मग ब्रेकअप आम्ही त्यांचं समजून घेतलं आणि 4,500 वरून त्या टेस्टची किंमत आता आम्ही 1900 रुपये आणली. म्हणजे लोकांची खूप मोठी बचत आधी 2,800 होती 500 होती नंतर ती आता करण्याचं काम आता केलेलं. व्हेरी गुड. आणि त्यामुळे मला म्हणायचं मी पुन्हा एकच सांगेल की सातत्याने गरीब माणसाला डोळ्यासमोर ठेवून घेतलेले हे सगळे निर्णय आहेत. आणि मला वाटतं की त्याचं अंमल ही कलेक्टर आणि कमिशनर्सनी करायची असते ती प्रभावीपणे करावी असंच वारंवार आम्ही त्यांना सूचना दिल्यात. इथपर्यंत सांगितलं की कलेक्टर आणि कमिशनर्सनी भरारी पथकं तयार केले पाहिजेत आणि त्या भरारी पथकाच्या माध्यमातून हे तपासलं पाहिजे की आपण ज्या नोटिफिकेशन्स काढलेल्या आहेत त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होते का नाही. अशा प्रकारे करोनामुळे जी अवास्तव भीती किंवा जे काही गैरसमज सगळीकडं सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण होताना आम्हाला ग्राउंडवरती दिसतात. आम्ही फिरताना लोक जे काही शंका विचारतात त्या सर्व शंका लोकांच्या शंका आदरणीय टोपे साहेबांना आपण विचारून या संदर्भातल्या विषयावरती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीत आपल्याला माहिती दिलेली आहे. नमस्कार टोपे साहेब की आपण खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या या जनतेला करोना से दो हात या कार्यक्रमामध्ये ह्या भीती कमी होण्याच्या संदर्भामध्ये अतिशय उद्बोधक असं मार्गदर्शन केलं. इतकी मोठी आपली हिस्ट्री आहे इतक्या मोठ्या उदाहरणं आपल्याकडे चांगले आहेत तर आपण लोकांना वाळीत टाकू नये अशा संदर्भातलं डिस्क्रिमिनेशन होऊ नये अशा पद्धतीचं सुद्धा अतिशय चांगलं उद्बोधन माननीय आरोग्यमंत्र्यांनी केलं. याबद्दल मी आरोग्यमंत्र्यांचे आभार मानतो. साहेब नमस्कार.